आजच्या या परिवर्तनवादी कवी संमेलन उपस्थित सर्व, माझं नाव घेताना सर जरा अडकले, कारण परिचयच नाही. मंगरुळपीरमध्ये माझ्या नावाचा काही परिचय नाही सर. अनेक दिवसापासून कविता लिहितो. सरांनी मला फोन केला. काही महिने आधीच माझं एक पुस्तक प्रकाशित झालं, सूर्याचं वाघरू, आणि तेव्हापासून सरांना काहीतरी कानावर गेलं की भास्कर जीवने हे कवी आहे भाऊ. आणि मला सुद्धा मंगरुळपीर या तालुक्यातले कवी माहीत नसल्यामुळे माझं काही जाणं येणं नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा मंगरुळपीरमध्ये माझी कविता मी सादर करतो. परंतु अनेक दिवसापासून मी कविता लिहितो. सरांनी फोन केला, शृंगारे सरांनी, की आपल्याला कवी संमेलन आहे, तिथे यावं लागते, काव्य गायन. तर त्यावेळेस सरांच्या या शब्दाला मान देऊन मी इथे आलो. सर्वप्रथम मी सरांनी जे काही कविता संग्रह प्रकाशित केला, तिसरी, त्या कविता संग्रहासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो. कवितेचं नाव आहे हरवलेली जाणीव. आतापर्यंत आपण सर्वांनी काय म्हटलं की लक्षात घ्या, पूर्ण याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला तरुणांपर्यंत पोचवायचे आहे. अध्यक्षीय भाषणातून खाडे सरांनी सुद्धा म्हटलं, प्रत्येकांपर्यंत पोचवायचे आहे, चळवळ उभी करायची आहे. त्या चळवळीचा एक भाग म्हणून मला ही कवितेतून मांडायची आहे. कारण आज हा जो संघर्ष आहे केवळ वेदना देण्यासाठी नसतो, तर अन्यायाविरुद्ध खऱ्या अर्थाने उभं राहायची वेळ आहे. आणि मग अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी मी ही फक्त एक कविता सादर करतो. कवितेतून तुम्हाला समजेलच. कवितेचं नाव आहे हरवलेली जाणीव. डोक्यातला सूर्य सागरात बुडाला. आजची तरुणाई संदर्भातला आहे आणि तरुणाईच्या संदर्भात तरुणाईंना संदेश द्यावा असं वाटतं. आणि सर्व माझे इथे मोठे कवी आहेत, पण मी तरुण आहे, तर मला माझ्या ह्याच्यातून माझ्या तरुण मित्रांना संदेश द्यायचा आहे. डोक्यातला सूर्य सागरात बुडाला, डोक्यातला हा सूर्य सागरात बुडाला, विचाराचा किनारा अंधारात हरवला. डोक्यातला हा सूर्य सागरात बुडाला, विचाराचा किनारा अंधारात बुडाला. हातातला हा सूर्य मावळू लागला, हातातला हा सूर्य मावळू लागला, अंधारलेली वाट तुडवत चालला. हातातला हा सूर्य मावळू लागला, अंधारलेली वाट तुडवत चालला. जीवनातला संघर्ष तुझा थांबला, जीवनातला संघर्ष तुझा थांबला. भूतकाळाची जाण वर्तनात हरवला, भूतकाळाची जाण वर्तनात हरवला. डबक्यातलं पाणी त्यात बुडाला, डबक्यातलं पाणी त्यात बुडाला. बेचव आयुष्याची लागला भाकर चावाला, बेचव आयुष्याची लागला भाकर चावाला. तरुणाई असताना तू रडू लागला, अश्रू गाळताना रक्ताने माखला. तरुणाई असताना तू रडू लागला, अश्रू गाळताना रक्ताने मावळला. झुंजणारा इतिहास तू कसा विसरला. मी तरुणाईला इथून संदेश पण द्यायचा आहे मला. झुंजणारा इतिहास तू कसा विसरला, क्रांतीचा कारखाना गहाण टाकला. तरुण हरपला हो अहो करुण हरपला, तरुण हरपला हो अहो करुण हरपला. चकचकीत आरसा हिनवू लागला, तरुण हरपला हो अहो करुण हरपला. चकचकीत आरसा हिनवू लागला. मग आता या तरुणांनी काय करावं, तर त्यासाठी शेवट
भीमाईचा वाघ माता रमाईच्या त्यागाला, भीमाईचा वाघ माता रमाईच्या त्यागाला, घटनेचे पान चंदन वंदन बा भीमाला. त्याने बाबासाहेबाला वंदन केल्याशिवाय आता पर्याय नाही. बाबासाहेबांचे विचार प्रत्येक तरुणाने घ्यावे. आणि शेवट करतो, भीमाईचा वाघ माता रमाईच्या त्यागाला, घटनेचे पान चंदन वंदन बा भीमाला. चल पेटव चल मशाल लाग राजगृह बांधाला, पेटव चल मशाल लाग राजगृह बांधाला. ज्योत क्रांतीची पेटव उफाळू दे रे ज्वाला, ज्योत क्रांतीची पेटव उफाळू दे रे ज्वाला. डोक्यातला हा सूर्य सागरात बुडाला, विचाराचा किनारा अंधारात बुडाला, विचाराचा किनारा अंधारात हरवला. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसाच तुला पुढे नेईल आणि तीच मशाल घेऊन तुला जीवनात पुढे जायचं आहे, असा संदेश या कवीने आपल्या कवितेतून दिला. त्यानंतर मी बोलावतो